नमस्कार. जिजी खूपच चिडलेली असते. जिजी मंजिरीला म्हणत असते, मंजिरी, तू मुद्दामून आज घरात पेस्ट कंट्रोल करून घेतलंस, जेणेकरून जयला या घरात येऊ नये म्हणून. खरं सांगायचं तर तू हे खूपच चुकीचं वागलीस. तेव्हा लगेच मंजिरी जिजीला म्हणते, जिजी, तू किती चुकीच्या गोष्टी करतेस तुला कळतंय का? अगं, तुझा त्या जयवरती विश्वास असेल पण माझा नाही. तुला का समजत नाही ग? किती वेळा तुला सांगायचं, तो जय जसा दिसतो तसा नाही. पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवतच नाहीस. तू मात्र स्वतःवरती विश्वास ठेवतेस. मग ठेव तू तुझ्यावरती विश्वास, माझी काहीच हरकत नाही. फक्त एक गोष्ट मात्र मनाशी पक्की कर, ती म्हणजे काही झालं तरी तो जय लग्नाआधी या घरात राहायला येणार नाही. तुला गावकऱ्यांची भीती वाटत नाही का ग? ज्या माणसाशी माझं लग्न मोडलं त्याच माणसाला तू घरात राहायला आणतेस, तर गावकरी माझ्या तोंडात शेण घालतील. ते काय म्हणतील, लग्न मोडलं त्या माणसासोबत मंजिरी घरात राहते. तू स्वतःच्या मुलीचा विचार केलास नाही केलास. तू त्या जयच्या बोलण्यात येतेस आणि काही निर्णय घेऊन मोकळी होतेस. पण स्वतःच्या मनाला जरा विचारत जा, तू काय वागती असती. तेव्हा मात्र नाना जिजीला म्हणतात, उमा, मंजिरीचं म्हणणं बरोबर आहे, जरी तुला पटत नसलं तरी. एक गोष्ट लक्षात ठेव उमा, भावनेच्या भरात जाऊन तू काय करतेस ना ते सुद्धा तुला कळत नाही आहे. पण जरा डोकं ठिकाण्यावरती ठेवून वाग. तुला कळत नसलं ना तर एखादी गोष्ट समजून घ्यायला सुद्धा मन ताठ कर. कारण तुझ्याकडे समजून घेणं ही वृत्तीच राहिली नाही आता. फक्त दुसऱ्याला ऐकवणं, दुसऱ्याने तुझं ऐकणं एवढंच तुला वाटतं. पण खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींबाबतीत काहीही बोलायचं नाही. खरं सांगायचं तर मला या गोष्टींशी काहीही उत्तर द्यायचं नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जिजी रात्रीच्या वेळेला अंगणात बसलेली असते. त्याच वेळेला लपत छपत ललिता जिजी जवळ येते आणि ललिता जिजीला म्हणते, जिजी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा जिजी म्हणते, ललिता, तू आता काय तुला महत्वाचं बोलायचं आहे? अगं, तुला काही महत्वाचं बोलायचं असलं ना तरी सुद्धा मला ऐकायचं नाही. त्या दिवशी जर का लग्नाच्या मंडपात येऊन गोंधळ घातला नसतास तर कदाचित माझ्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं असतं. तेव्हा मात्र ललिता बोलते, नशीब समजा तुम्हाला की तुमच्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार नाही पडलं. अहो, तुमच्या मुलीचं भाग्य खूप मोठं आहे म्हणून त्या जय सारख्या हैवानाशी तिचं लग्न झालं नाही. नाहीतर त्या जयने तुमच्या मुलीची अवस्था खूपच बिकट केली असती. खरं सांगायचं तर तो जय हैवान आहे, हैवान. त्या हैवानाला तुम्ही तुमच्या घरात घेऊ नका आणि तुमच्या मुलीचा हात त्या हैवानाजवळ देऊ नका. नाहीतर तुमच्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी करायला तो हैवान मागे पुढे बघणार नाही, जशी त्यांनी माझ्या आयुष्याची केली. मान्य आहे, त्या दिवशी मी तुम्हाला सर्व सत्य सांगितलं आणि नंतर बाजी पडली, कारण तिथे माझ्या वडिलांच्या डोक्यावरती या जयने पिस्तूल रोखली होती त्यांच्या गुंडांच्या तर्फे. आणि म्हणून मला माझ्या वडिलांचा जीव वाचवावा लागला आणि म्हणून त्या जयला जे अपेक्षित उत्तर पाहिजे होतं ते मला तिथे द्यावं लागलं. पण खरंच सांगते जिजी, मीच आहे ललिता जय घोरपडे. तुम्ही हवं तर माझी सगळी कुंडली काढू शकता. हवं तर तुम्ही त्या जयला चांगलंच बदलून काढा, तो जय स्वतःहून तुम्हाला उत्तर देईल. खरं सांगू का जी, स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका. मी फक्त एवढंच सांगू शकते, बाकी तुमची मर्जी, तुम्हाला जे पाहिजे ते करा. पण मी मात्र माझं कर्तव्य पार पाडलंय. आता मात्र मी इथून कायमची निघून जाते, बाकी तुमचा प्रश्न. कारण माझ्या मनाला उगाच हुरहुर लागायला नको पाहिजे होती की एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना मी मात्र तिथून पळून आले. तर नाही, मी त्याच्या मुलीच्या आईच्या कानावरती गोष्ट घातले. त्यामुळे आता मुलीच्या आईने काय निर्णय घ्यायचा आहे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. आता तुम्ही बघा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो. पण माझ्या वाचून मात्र सगळं काही मी स्पष्ट केलंय की हा जो जय घोरपडे आहे तोच माझा नवरा आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला काय करायचं आहे ते. तेव्हा मात्र चांगलीच गोची जिजीची झालेली असते आणि जिजी तिथून आतमध्ये निघून गेलेली असते आणि ललिता तिच्या वाटेला. त्याच वेळेला जिजी नानांना बोलते, अहो अहो, ती ललिता आली होती आणि तिने मला सांगितलं की तिच्या बापाच्या डोक्यावरती बंदूक रोखली गेली होती म्हणून ती काहीच बोलू शकली नाही. पण आता मात्र मला काळजी वाटते.
आता मात्र मला काय करावं तेच सुचत नाही आहे. लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केला पाहिजे, नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील. आणि एकदा जर का सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्या ना, तर खूप मोठं भयानक वादळ आपल्या पाठी लागेल. मला काय करावं तेच कळत नाहीये, पण कसं वाचू मी माझ्या मुलीला? खरंच तो जय हैवान आहे का? तेव्हा मात्र नाना बोलतात, तो राया तसं सांगतो, ती ललिता तसं सांगते, म्हटल्यावरती आपल्याला कुणावरती तरी विश्वास ठेवलाच पाहिजे ना. प्लीज तू त्या ललितावरती विश्वास ठेव आणि त्या जयला चांगलं बदडून काढ. जयची चांगली धिंड काढ. आपल्या मुलीच्या आयुष्याची खेळणाऱ्या त्या जय घोरपडेला आपण सोडायचं नाही. तेव्हा मात्र लगेच जिजी बोलते, हो, त्या जय घोरपडेला तर मी सोडणार नाही. त्याची अशी धिंड काढेन की परत तो कधीच आपल्याकडे वळून सुद्धा बघणार नाही. माझी मुलगी एवढं मला सांगत असताना सुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. मी मात्र त्या जयवरती विश्वास ठेवला, पण तो जय मात्र विश्वासघातकी निघाला. आता मात्र बस झालं. आता काही झालं तरी त्या जय घोरपडेला आपल्या घरात जागा नाही म्हणजे नाही. त्याला शिक्षाही होणार म्हणजे होणारच. आणि त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न मी स्वतः करणार. आणि मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरी सुद्धा चालेल, पण आयुष्याच्या या खडतळ वळणावरती मी मंजिरीचा हात त्या हैवानाच्या हाती नाही देणार. इकडे सकाळी सकाळी आलेल्या जयला जिजी चांगलंच काठीने बदडते आणि म्हणते, घोरपड्या, तू माझ्या विश्वासाशी खेळलास, तू माझा विश्वासघात केलास, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. याची शिक्षा मात्र तुला नक्की मिळणार. आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालता हो आणि परत कधीच तोंड तुझं मला दाखवू नको. तेव्हा शशिकला बोलते, अहो जाऊबाई, काय करताय तुम्ही? अहो आपल्या मुलीचा होणारा नवरा आहे. तेव्हा मात्र जिजी बोलते, होणारा नवरा? याचं लग्न झालेलं असताना मी माझ्या मुलीचा हात या नालायक माणसाच्या हातात देईन असं वाटलं तरी कसं तुला शशिकला? तू असा विचार तरी कसा काय करू शकतेस? शशिकला, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी माझ्या मुलीला या हैवानाच्या गळ्यात बांधणार नाही. खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा जय घोरपडे मंजिरीसाठी योग्य नाही असंच वाटतंय. आणि ती जयला चांगलीच बदडत काढत असते. तेवढ्यात मात्र जय बोलतो, जिजी प्लीज. अहो जिजी, असं काय करताय? मी काय चुकीचं वागलोय? जिजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही माझा विश्वासघात करताय. तेव्हा मात्र जिजी म्हणते, मी तुझा विश्वासघात नाही रे, मी तुझा विश्वासघात करतच नाही. जर का कोणी विश्वासघात करत असेल तर तो तू करतोयस. प्लीज तू इथनं कायमचं निघून जा आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस. तेव्हा मात्र जय चांगलाच गोंधळलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जिजीने खरोखर योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.